आता आपण पुन्हा एकदा त्याच विषयाला घेऊन आज चर्चा करणार आहोत. तर त्याचा मुख्य जो विषय आहे तो आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये संविधानाची शिला कोण बसवण्याचा. गेल्या काही बातम्यांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर आम्ही या चर्चेबाबत ही बातमी केली होती की का तिथे बनणारी शिला कोण ही तोडण्यात आली, कोणाच्या आदेशाने ती तोडण्यात आली, ह्याच्यामध्ये कोणतं राजकीय वर्तन होतं का, की ह्यामध्ये जे काही होतं ते फक्त आणि फक्त महानगरपालिकेचं धोरण होतं की ती तोडावी आणि ती का तोडली. अर्धवट बनलेली शिला कोण तोडल्यानंतर जे आहे ते भाजपा पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक विशाल जाधव पण अ, अ, आक्रमक झाले होते. त्यांनी आपली एक भूमिका मांडली होती की ह्या सगळ्याबाबत जे काही झालं ते चुकीचं आहे आणि सततची मागणी त्यांच्याकडून केली जात होती. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आधीपासूनच भाजपचे पदाधिकारी, ऍक्टिव्ह पदाधिकारी सतीश बोंडवे सतत पाठपुरावा करत होते आणि या पाठपुराव्यामध्ये सततच्या चर्चा त्यांच्या सुरू होत्या. आधीचे तत्कालीन आयुक्त जे होते अनिल कुमार पवार त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. नुकतेच आपले आयुक्त राहिले होते सूर्यवंशी सर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा सततची चर्चा केली जाते. संविधान ज्याच्यावर महानगरपालिका चालते त्यासाठी इतकी चर्चा करायची गरज का पडते? हावरच आता एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. आज एक समिती स्थापन करून याबाबत चर्चा करण्यात आली आणि आता पुढील धोरण काय असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सतीश सर, आज ह्या ठिकाणी तुम्ही सर्वपक्षीय एक बैठक घेतली. कोणकोणते पक्ष होते आणि काय चर्चा करण्यात आली? ही जी बैठक आहे ही आज ज्यांनी घेतली आहे ती आहे संविधान जनजागृती अभियान. म्हणजे ही बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे हम्म. आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ज्यावेळेला आम्हाला संविधानाची जी शिलाकोन आहे त्या संदर्भात माहिती मिळाली होती की वसई विरार महानगरपालिकेच्या प्रणांगणामध्ये ती लावण्यात आली होती आणि त्यानंतर ती अचानक, जसं मी म्हटलं गेल्या वेळेला पण मी म्हटलं आहे की कुठल्या तरी राजकीय नेत्याचा त्याच्यावर फोन येतो आणि ती एका रातोरातमध्ये तोडली जाते. तर त्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय संवेदनशील आहोत, कारण आम्हाला ज्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका सारखी वास्तू आहे आणि ज्याच्या वरती देश चालतो त्या संविधानाची शिलाकोन त्या ठिकाणी असण्या प्रणांगणामध्ये असलीच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आणि त्याच अनुषंगाने आज संविधान जनजागृती अभियान यांच्या अंतर्गत सर्व पक्षीय या ठिकाणी आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही असा ठराव पास केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये एक 8-10 दिवसामध्ये आम्ही निवेदन देतोय पुन्हा एकदा, कारण आता नवीन पुन्हा महापौर बसलेले आहेत, आयुक्त देखील परत एकदा नवीन आलेले आहेत. त्यांना आम्ही निवेदन देतोय की त्या ठिकाणी ज्या वेळेला म्हणजे जशी तयार होत होती त्याच पद्धतीची आम्हाला संविधानाची उद्देशिका त्या ठिकाणी बसवण्यात यावी आणि त्यानंतर जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे आम्ही आक्रमक होऊन यापुढे आंदोलन करणार आहोत. नक्कीच विशालजी आपल्याला विचारेन, आधीच्या आयुक्तांशी पण आपली चर्चा झाली होती. पण शिलाकोन सारख्या एक महत्त्वाच्या गोष्टीसाठी ज्यावर आपला देश चालतंय, त्यासाठी इतक्या चर्चा का कराव्या लागतायत? का त्याच्यावर ॲक्शन नाही होत आहे? त्याचं कारण तर अजून समजलं नाही, कारण कोणाचं नाव समोर आलेलं नाहीये. पण आपण बघत असाल 2024 पासनं ज्या संघटना इथे त्या संविधान उद्देशिकासाठी प्रयत्न करतात. आज तहसीलदार कार्यालयाबाहेर तुम्ही बघितलं असेल ती उभारण्यात आली आहे. परंतु इतके अनेक वेगवेगळ्या संघटना, अनेक वेगवेगळ्या पक्षाची लोकं, कारण हा भारतीय संविधान हा पूर्ण भारतीय नागरिकाचा आहे. हा कोणत्या जाती धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा नाही. त्यासाठी प्रत्येक संघटना त्याच्यासाठी भांडत असतात, सतत फॉलोअप घेतात. पण परंतु तिथे कधीच अशी उभारण्यात आली नाही. पण एक प्रयत्न झाला होता. आणि जर बिना पास करता कोणाच्या जर डायरेक्ट उभारण्यात येत होतं आणि पुन्हा तोडण्यात आलं, तर ह्याचं कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही. पण मी तुम्ही बघितलं असेल का फेब्रुवारीमध्ये पण आपण तिथे बाईट घेतली होती. त्या टायमाला मी तुम्हाला बाईटमध्येच सांगितलं होतं का माझं आज प्रथमच महापालिकेमध्ये मी आज प्रवेश केला होता. पण दुसऱ्या टायमाला येऊ तर आमचा आक्रोश असेल. तर हा आक्रोश कुठल्या एका व्यक्तीने होत नाही, तर त्यासाठी आज सगळ्या संघटना, सगळे पक्षीय एकत्र येऊन आज एक आमची समिती निर्माण झालेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही एक डायरेक्ट आक्रोश न करता, कारण नवीन कमिशनर आलेले आहेत, कारण गेल्यानंतर तो चोल का मी आत्ताच आलाय, आम्हाला अजून माहिती नाही, अभ्यास नाही, कारण मागच्या टायमाला पण कोणतेच कागदपत्र समोर आले नाही. पण आम्ही आता एक डेट ठरवू, आमच्या सगळ्यांचे जे आमच्या नवीन पत्र बनवून पुन्हा सर्वांचे आमच्या सह्या घेऊन आम्ही तिकडे जाणार आहेत आणि सर्वांशी पहिला संवेदनशील बोलून त्यांच्याशी प्रयत्न करू का ते करतायत का नाही. जर ह्याच्यात पण जर संविधानासारख्या गोष्टीसाठी जर इतका विरोध असेल तर आम्हाला नक्कीच आंदोलन करून रस्त्यावर उतरायला लागेल आणि महानगरपालिकेवर आम्ही जाऊन आंदोलन करणार आणि तिथे संविधान कौन्सिल नक्कीच उभारण्यात येणार ही आम्हाला खात्री आहे. महानगरपालिकेमध्ये सर भाजप विरोधात आहे आणि त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी सत्तेवर आहे. तर तिथे महापौर बहुजन विकास आघाडीची आहे. तर काय वाटतं हा मुद्दा तिथपर्यंत गेल्यावर हा सुटू शकेल? मला असं वाटतं का संविधान हा विषय कुठल्या आघाडी किंवा विरोधी पक्ष ह्याचा नसावा. हा देशाचा संविधान आहे, या बाबासाहेबांनी लिहिलेला पवित्र संविधान आहे, हा पूर्ण जगातच एक नंबरचं संविधान आहे. आणि जर त्या संविधानासाठी विरोध असेल तर मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी पण आणि जे विरोधी पक्षात आहेत सर्वांनी एकत्र येऊन तिथे आंदोलन केलं पाहिजे. नक्कीच. सर, तुम्हाला विचारेन की काय वाटतंय दुर्दैवाने संविधानासाठी आपल्याला आज लढावं लागतंय, शिलाकोनसाठी लढावं लागतंय.
काय सांगाल याबाबत? आज आपल्या वसई विरारचं हे दुर्दैव बोलावं लागेल की अशा पद्धतीने आज आपल्याला अनेक वेळा निवेदनं देऊन अनेक वेळा विनंत्या करून ज्या गोष्टीवरती वसई विरार महानगरपालिका स्वतः चालते आणि देशाचं सर्वोच्च असलेलं संविधानाचं शिलाकोन लावण्यासाठी आजही माझा प्रश्न आहे की कोणाला अडचण आहे आणि जर कोणाला अडचण असेल तर त्यांनी समोर यावं आणि स्पष्ट करावं की त्या ठिकाणी आम्ही संविधानाची शिलाकोन लावू शकत नाही. वसई विरारची जनता पाहून गेल त्या लोकांना. नक्कीच. आता त्याच्यामध्ये सर शेवटचा प्रश्न असा आहे, की आमदार महायुतीचे आहेत. तर आमदारांकडून यामध्ये कोणत्या आमदारांची मदत घेण्यात येईल किंवा मंत्र्यांची, पालकमंत्र्यांची, खासदारांची मदत घेण्यात येईल का? या संपूर्ण तुमच्या मोहिमेमध्ये? कारण आक्रोश आहे, आक्रमकता आहे. काही आता नागरिक पण तुमच्यासोबत आता जोडलेले गेलेले आहेत. 2 वरून हा प्रश्न आता 20 लोकांपर्यंत पोहोचत चाललेला आहे. तर 200 पर्यंत होऊ शकतो. मी आपल्याला सांगितलं आहे की संविधानाच्या वरती कोणी नाही. मग या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, महापौर असतील, जे कोणी असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी संविधानाची शिलाकोन लागली पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जर कोणाला, मी आताही बोलतोय की जर कोणाला अडचण असेल त्याने ते स्पष्ट करावं, जेणेकरून वसई विरारच्या जनतेला या संविधानाची कोणाला भीती वाटते त्याचा चेहरा समोर येईल. धन्यवाद सर. गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला जर माहिती असेल तर शिलाकोन जी आहे ती आधी अर्धी बनवण्यात आली होती. त्यानंतर ती तोडण्यात आली आणि स्पष्ट मत आहे भाजप पदाधिकाऱ्यांचं, स्पष्ट मत आहे की ही शिलाकोन जी आहे ते कोणाच्या तरी फोनवरून तोडण्यात आलेली आहे. म्हणजे एक फोन कॉल जातो, शिलाकोन तोडण्यात येते. त्यांचे फोटो, व्हिडिओज हे पूर्ण पुरावे त्यांनी दिलेले आहेत. याच्यावरून स्पष्ट होतं की शिलाकोन आपल्या देशाचा एक स्तंभ म्हणून मानला जातो. ज्याच्यावर एक पिलर, स्ट्रॉंग पिलर ज्याच्यावर आपला देश चालतंय, ते बसवण्यासाठी आपल्याला खरंच आज इतके त्यांना प्रयत्न करावे लागतात. 5 महिने जवळपास या मुद्द्याला झालेले आहेत. यावर फक्त चर्चा होत राहिलेली आहे. पाहण्यासारखं असेल नवीन आलेली सत्ता, त्याचबरोबर जुने असलेले सत्ताधारी एकनिष्ठ होऊन एकत्रित येऊन हे शिलाकोन बसवतात की पुन्हा चर्चांना उधाण येते आणि भाजपचे नगरसेवक जसं म्हणत आहेत की आता फक्त आक्रमक होऊनच आम्ही पालिकेत जाणार. पाहण्यासारखं असेल पुढे या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढचं पाऊल या समितीचं काय असेल. धन्यवाद.